आज आपण बघतोय बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्पेशल साबुदाण्याची खीर। जगाला शांतीचा अहिंसेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून बुद्ध पौर्णिमा ही सर्वत्र देशात साजरी केली जाते। केवळ भारतात पुरतीच मर्यादित नसून ती अनेक देशात साजरी केली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला। याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। तर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आपण बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्पेशल खीर बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग साबुदाणा खीर बनवूया। साबुदाणा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि 1 वाटी साबुदाणा 1 तासासाठी भिजत घालला होता। तुम्ही हा साबुदाणा 1 ते 2 तास भिजत घालत ठेवायचा। तेवढा वेळ नसेल तर कमीत कमी 1 तास तरी भिजत घालायचा। आणि 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्यासोबत लागणार आहे 1 चमचा तूप। आता आपण खीर बनवायला घेऊया। सर्वात अगोदर मी इथं गॅसवर पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं। गॅस मोठा आचेवर केला आहे। दुधाला एक अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे। खीर बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे। तुम्ही बघतच असाल या दुधाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे। बघा, तर गॅस करायचा मंद आचेवर आणि याच्यावरची जी साय असते ती आपल्याला खरडून यामध्येच घालायची आहे। मंद आचेवर झाला की दुधाला असं चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला दुधामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथं मी 1 वाटी साखर घालून घेते आणि त्याचबरोबर घालायचं आहे इथं मी 1 चमचा तूप घालून घेते। आता मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे। साबुदाणा एकदम मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आणि गॅस मंदच आचेवर ठेवायचा आहे। तर मी इथं 10 ते 15 मिनिटं शिजून घेते खीर। मी इथं 10 ते 15 मिनिटं खीर चांगली शिजून घेतली आहे। आता गॅस करूया बंद, झाकण उघडून बघूया। मस्त, तुम्ही बघू शकता किती छान खीर बनली आहे, एकदम दाटसर झाली आहे बघा। आणि यातील साबुदाणाही बऱ्यापैकी शिजला आहे, चांगला व्यवस्थित यामध्ये मिक्स झाला आहे। मस्त अशी दाटसर आपली साबुदाण्याची खीर तयार झाली आहे। मी इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्पेशल खीर बनवली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।